समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी रक्तदान महाअभियानाला घवघवीत यश मिळाले। समृद्ध जीवन समूहाचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। देशात भेडसावणारी रक्ताची समस्या दूर करण्यासाठी समृद्ध जीवन फाउंडेशन आणि समृद्ध जीवन समूहाच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी देशभरात रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते। 20 राज्यातील 413 शहरांमध्ये 5 लाख युनिट्स रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवून गेल्या महिन्याभरापासून फाउंडेशनचे स्वयंसेवक रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत होते। बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। वाढदिवस म्हणजे पार्ट्या, मौज मजा असं सर्वसाधारणपणे आम्ही अनुभवलं आहे, पण माझ्या उभ्या आयुष्यात असा समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करताना आपण कधी पाहिले नाही। आजचा हा दिवस न भूतो न भविष्यती असाच आहे, असे गौरवोद्गार आशा भोसले यांनी यावेळी काढले। समीर धर्माधिकारी, करिश्मा कपूर, सई तामणकर आदी कलाकारांनी समृद्ध जीवनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली। आई थिंक मैं यहाँ आई हूँ क्योंकि इतनी बहुत ही अच्छा सोशल कॉज है और समृद्ध जीवन ने जो ये बहुत ही स्पेक्टेक्युलर चीज़ कर रहे हैं, तो आई थिंक आई वांटेड टू बी हियर टू encourage द यंगस्टर्स। और रक्तदान करना चाहिए, हम सबको करना चाहिए। और आई थिंक 5 मिनट लगता है एंड हम जिंदगी दे सकते हैं, सेव कर सकते हैं। तो आई थिंक इट्स अ ग्रेट कॉज टू सोसाइटी एंड आई रियली सपोर्ट इट। विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समृद्ध जीवन समूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून 2010 पासून राष्ट्रीय स्तरावर रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात येत आहे। 2010 मध्ये 18 राज्यात 269 ठिकाणी 27,730 जणांनी रक्तदान केले होते। या विक्रमी अभियानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही झाली आहे। समृद्ध जीवन समूहाच्या माध्यमातून आम्ही देशव्यापी हे अभियान राबवलं होतं। लोकांना जागृत करायचा आम्ही प्रयत्न केला की रक्तदान हे महादान आहे, रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो। ज्या व्यक्तीला रक्ताची गरज असते त्यावेळेस मिळत नाही, त्याला त्याची किंमत नाही। त्या व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब असो त्यावेळेस त्याला रक्ताची किंमत कळते। लाखो करोड रुपये देऊन रक्त मिळत नाही आणि रक्ताची कुठली फॅक्टरी नसते। पण आम्ही आमच्या परिवाराच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प केला होता की देशभरामध्ये आपण एकाच दिवशी एकाच वेळी एक रक्तदान असं करू की देशातली जनता जागृत झाली पाहिजे आणि त्यांच्यापाशी रक्तदानाचं महत्त्व पडलं पाहिजे। रक्त दिल्याने रक्त वाढतं। 48 तासाच्या मध्ये जेवढं रक्त दिलं तेवढं त्याचं रक्त वाढतं। ही संकल्पना आम्ही देशवासीजवळ गेलो आणि खास करून आपण म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं मला हे करावं वाटतं की अभिनंदन की त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला, खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे। आणि आत्तासुद्धा म्हणजे 2-2.5 वाजलेले आहेत तरी पण लोकांचे लाईन लागलेले आहेत। 20 राज्यांमध्ये 450 शहरामध्ये आणि जवळजवळ 4,500 तालुक्यामध्ये चालू। तसं संमिश्र सगळ्याच बाजूने आणि महाराष्ट्र आपला गड असल्यामुळं आमची कर्मभूमी पुणे असल्यामुळं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा हरियाणामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो। महिला खास आजपर्यंत मी एवढं गेल्या 20 वर्षा काळामध्ये महिला रक्तदान करायला यायच्या नाही, पण आत्ता आम्ही ज्या महिलांजवळ गेलो, प्रबोधन केलं, त्यांना समजून सांगितलं, तर आजच्या तारखेला उलटं महिलाचं प्रमाण सगळ्यात जास्तीत जास्त आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आणि लोक समोरून येतात। अनेक सामाजिक समस्यांचा अभ्यास करताना संस्थेला दिसून आले की देशाला दरवर्षी 60 लाख युनिट रक्ताची गरज आहे। प्रत्यक्षात केवळ 50% जखमी आणि गरजू व्यक्तींना रक्त उपलब्ध होत आहे। रक्ताची ही उणीव दूर करण्यासाठी या महाअभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील महिलांनी तसेच युवकांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने भाग घेतला। रक्तदान महाअभियान यशस्वी करण्यासाठी समृद्ध जीवनच्या CEO सुप्रिया कणसे, संचालक प्रसाद पारस्वार, विशाल चौधरी, महेंद्र गाडे, महेश शेलार आणि समृद्ध जीवन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले। पुणे शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या बूथवर तरुणांनी रांगा लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सायंकाळी 6 वाजता महेश मोतेवार, महेश शेलार आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी रक्तदान अभियानात रक्तदान केले। रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला। रक्तदात्यांनी रांगा लावून रक्तदान केले। या महाअभियानात तब्बल 1.5 लाख नागरिकांनी रक्तदान केले, तर पुणे शहरात विक्रमी 12,500 रक्तदात्यांनी या अभियानात रक्तदान केले। श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने शिवरायांची दुर्गरत्ने हे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कला दालनात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे।
MTDCच्या सहाय्याने हे प्रदर्शन श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने भरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य किल्ल्यांच्या छायाचित्रांचा यात समावेश आहे. या छायाचित्रांच्या बरोबरच या किल्ल्यांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. याशिवाय या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांची नावेही या ठिकाणी देण्यात आली आहेत. छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला यासह जास्त प्रसिद्ध नसलेल्या विसापूर, बहादूरगड, तिकोणा, साल्हेर, वासोटा आदींसह 15 ते 20 किल्ल्यांच्या छायाचित्रांचा यात समावेश आहे. SN नावाडे, विजयसिंग राजे भोसले, सुरेश कुलकर्णी आदींनी या प्रदर्शनाचे संयोजन केले आहे. 28 सप्टेंबर पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे. भारतीय रग्बी फुटबॉल संघटनेच्या वतीने महिलांच्या आशियाई रग्बी 7 स्पर्धेचे 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. या स्पर्धेतील पहिले 3 संघ मॉस्को येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक रग्बी 7 स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. गेल्या वर्षी ही आशियाई रग्बी 7 स्पर्धा पुण्यात झाली होती. त्या स्पर्धेचे चीनने विजेतेपद तर कझाकिस्तानने उपविजेतेपद पटकावले होते. यावेळी 15 संघांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका हे प्रथमच महिला संघ पाठवत आहेत, अशी माहिती IRFU चे अध्यक्ष प्रमोद खन्ना यांनी दिली. यावेळी IRFU च्या कार्यकारिणीचे सदस्य माणिक उनवाला उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 15 संघांची विभागणी 4 गटात करण्यात आली आहे. अ गटात यजमान भारतासह जपान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. अर्थात भारतासमोर जपान आणि हाँगकाँग या संघांचे कडवे आव्हान असणार आहे. ब गटात फिजी, चायनीज तैपेई, दक्षिण कोरिया, श्रीलंका, क गटात चीन, थायलंड, मलेशिया, फिलिपिन्स, तर ड गटात कझाकिस्तान, सिंगापूर, इराण आणि UAE या संघांचा समावेश आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिरहारका, दुरित तिमिरहारका. सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम
सिंदूरवदना विद्याधीशा सिंदूरवदना विद्याधीशा गणाधिपा वत्सला तूच ईश्वरा सहाय्य करावे तूच ईश्वरा सहाय्य करावे हा भव सिंधू तराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजवदना तव रूप मनोहर गजवदना तव रूप मनोहर शुक्लांबर शिवसुता शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तू अष्टविनायक चिंतामणी तू अष्टविनायक सकलांची देवता रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा दे कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.